नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अनुराध चंद्रे. आज तुमच्या समोर UPSC 2019चा रिझल्ट 4 ऑगस्ट 2020ला डिक्लेअर झालेला आहे. UPSC कमिशनने यामध्ये सप्टेंबर 2019 मध्ये जे इंटरव्ह्यू झाले होते त्याच्यामध्ये 927 जागेसाठी UPSCने रिक्रुटमेंटचं जाहिरात दिलेली होती आणि या 927 पैकी फक्त 829 उमेदवाराची यादी UPSCने त्यांच्या वेबसाईटवर डिस्प्ले केलेली आहे. आणि विशेष ह्या परीक्षेच्या निकाला संदर्भात तुम्हाला सांगायचं म्हणजे 100% जे जागा असतात UPSCच्या त्याच्यामध्ये 50% हा खुल्या जागा असतात. मेरिट लिस्ट असते. ओपन टू ऑल कॅन्डिडेट्स. ओपन कॅटेगरीज ओपन टू ऑल कॅन्डिडेट्स. आणि बाकीचे ज्या 50% जागा असतात त्या राखीव असतात, रिझर्व असतात आणि संविधानाच्या तरतुदीनुसार त्याच्यामध्ये रिझर्वेशन द्यायचं असते. पण ही UPSCचं हे जे कमिशन आहे कोणाच्या प्रभावाखाली काम करते हे इथल्या राजकीय नेत्यांना जास्त माहीत आहे. याच्यामध्ये 50% मध्ये जे रिझर्व कॅटेगरीचे उमेदवार त्या 50% मेरिट लिस्टमध्ये येतात तर त्यांना ओपनच्या किंवा त्या खुल्या जागेवर नियुक्ती देण्यापेक्षा ते तुम्ही राखीव जागेमधूनच या, तुम्हाला चांगली रँक मिळेल अशा पद्धतीची अफवा पसरवून ओपनच्या जागेमध्ये फक्त विशिष्ट जातीचेच स्वर्ण समाजातील उमेदवाराची नियुक्ती करण्यात येत आहे. आणि याचा सर्वात जास्त परिणाम हा ओबीसीच्या उमेदवारावर झालेला आहे. म्हणजे ओबीसीच्या आपल्या देशातल्या मोठमोठ्या नेत्यांनी याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास UPSCनी 1200 जागा ह्या म्हणजे 1200 जागेचा म्हणजे जवळजवळ 1200 IAS, IPS, IFS अशा वेगवेगळ्या पोस्टचा घोटाळा केलेला आहे. या परीक्षेमध्ये सुद्धा UPSCच्या नियुक्त्या तशाच पद्धतीने दिलेल्या आहेत. म्हणजे मेरिट लिस्ट नुसार इंटरव्ह्यू घेत नाहीत तर ते कॅटेगरीनुसार त्यांची जी रिझर्व कॅटेगरी त्याच्यानुसार इंटरव्ह्यू घेऊन ते संविधानाचं नियमाचं पालन करत नाही असंही लक्षात आलेलं आहे. आता ओबीसी आपल्या देशातले जे मोठमोठे नेते आहेत, मोठमोठ्या पदावर आहेत, त्यांनी याच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कारण IAS, IPS ह्या आपल्या देशातल्या फार महत्वाच्या की पोस्ट आहेत की ज्या पोस्ट सामाजिक, आर्थिक, राजकीय, समाजातल्या सर्व घटकांना न्याय देणाऱ्या ह्या पोस्ट आहेत. आणि ह्या पोस्ट भरत असताना त्या पारदर्शक भरत नाहीत हे आता लक्षात आलेलं आहे. आता मी फक्त ओबीसीच्या थोडं म्हणजे एका तमिळ मनीला काँग्रेसच्या संसद सदस्यांनी 10 जुलै 2019 ला संसदेमध्ये एक प्रश्न विचारला होता की
म्हणजे जे सेक्रेटरी असतात भारत सरकारच्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये काम पाहण्यासाठी तर त्याच्यामध्ये देशातल्या इतर समाजाचा सहभाग कशा पद्धतीचा आहे अशी माहिती त्यांनी मागितली होती संसदेमध्ये 10 जुलै 2019ला. तर जे मुख्य सचिव असतात त्याची संख्या 89 आहे, 89. तर त्याच्यामध्ये एससीचा एक सेक्रेटरी आहे सचिव, एसटी कॅटेगरीचे 3 आहेत आणि ओबीसीचे त्याच्यामध्ये 0 आहेत. ज्याचं की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ओबीसीची संख्या ही 52% आहे असं म्हणतात. तर मुख्य सचिवामध्ये ओबीसीची संख्या ही 0 आहे. त्याच्यानंतर ॲडिशनल सेक्रेटरी ज्यांची संख्या 93 आहे. या 93 मध्ये एससी कॅटेगरीचे 6 आहेत, एसटीचे 5 आहेत आणि ओबीसी कॅटेगरीने या ठिकाणी सुद्धा 0 म्हणजे 0 कमावलेला आहे, म्हणजे त्यांची संख्या 0 आहे. त्याच्यानंतर जॉईंट सेक्रेटरी ही संख्या आहे 275. ह्या 275 मध्ये शेड्यूल कास्ट म्हणजे एससीचे 13, शेड्यूल ट्राईब्सचे 9 आणि ओबीसीचे 19. तर ही संख्या म्हणजे टोटल सेक्रेटरी जे आहेत भारत सरकारचा कारभार चालवण्यासाठी त्यांची संख्या जवळपास 457 आहे. तर त्याच्यापैकी 56 एससीचे 20, एसटीचे 17 आणि ओबीसीचे 19 असे 56 हे इतर समाजाचे म्हणजे ज्यांची संख्या ही जवळपास 80%च्या वर आहे. तर अशा पॉप्युलेशन मधून आलेले लोक आहेत 56 आणि ज्यांचं पॉप्युलेशन 10% असेल अशा ह्या 10% मधून 457 सेक्रेटरी हे पूर्ण भारताचा कारभार ते पाहत असतात. म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करतात, नियोजन करतात, कोणते निर्णय कसे घ्यायचे हे सर्व ठरवणाऱ्या लोकांमध्ये ओबीसीची संख्या पहा किती आहे ते. तर अशा पद्धतीनं हा घोटाळा म्हणजे यूपीएससी करत आहे. आता याच्यामध्ये ओबीसीवर मी जास्त फोकस करत आहे कारण याच्यासाठी की ओबीसीच्या अशा म्हणजे जवळपास 2000 जाती आहेत ओबीसीच्या की त्यांचं फक्त 2% सहभाग आहे केंद्रीय नोकरीमध्ये आणि ओबीसी मधल्या जवळपास 990 अशा काही कास्ट आहेत म्हणजे 900. तर त्यांचा हा 0 सहभाग आहे. म्हणजे जवळपास 50 लाख केंद्र सरकारच्या ज्या नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये ओबीसीचा 2% हिस्सा म्हणजे 2000 जातीमधला 2% हिस्सा आणि 1000 जातीचा हिस्सा हा 0% आहे. म्हणजे केंद्र सरकारच्या ह्या आकडेवारीनुसार ओबीसी समाजाने किती जागृत होण्याची आवश्यकता आहे. कारण ओबीसीचं रिझर्वेशनचा कोटा वाढवण्यासाठी किंवा त्याचा सहभाग नोंदवण्यासाठी ओबीसी समाजाची जनगणना आतापर्यंत आपल्या देशामध्ये एकदा झालेली आहे. त्याच्यावर सगळं चालू आहे आणि सध्या ते करत आता 10% आरक्षण म्हणजे इकॉनॉमिक विकर्स हे नवीन लागू केलेलं आहे आताच्या बीजेपी गव्हर्नमेंटने. म्हणजे त्यांची हे फक्त 15 दिवसामध्ये आरक्षण लागू केलेलं आहे. त्यांची म्हणजे संख्या किती आहे याची माहिती नाही, त्याच्यात कोणत्या जाती येतात याचंही काही माहित नाही. परंतु विशिष्ट वर्गाचं वर्चस्व हे आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेवर, प्रशासकीय व्यवस्थेवर, प्रसार माध्यमावर ह्या सर्व याच्यावर असल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की 10% आरक्षणामध्ये सुद्धा हे लोक म्हणजे 50% ओपन कॅटेगरी मधून विशिष्ट म्हणजे कॅटेगरीचे लोक जातात
10% म्हणजे इकॉनॉमिक विकर किंवा त्याला आपण आर्थिक कमजोर असं म्हणून त्याची जी कॅटेगरी तयार केलेली आहे, तर त्याच्यामध्ये ते लोक जातात. म्हणजे आता ह्याच्यामध्ये ह्या 78 आता ह्या एकूण आता ह्या UPSCचा जो रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये जनरल कॅटेगरीचे 304, इकॉनॉमिक विकर्समध्ये 78, ओबीसीचे 251, SCचे 129, STचे 67 आणि टोटल 829 असा निकाल UPSC कमिशननी त्या पॅनलनी रिझल्ट जाहीर केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आता हे जनरल जे 304 आहेत याच्यामध्ये कोण आहेत, इकॉनॉमी विकर्स 78, हे म्हणजे एकूण जवळपास 400 मध्ये हे विशिष्ट म्हणजे जे की ज्यांची पॉप्युलेशन आपल्या देशाच्या एकूण पॉप्युलेशनच्या 10% पेक्षा कमी पॉप्युलेशन आहे, असे लोक हे म्हणजे 50% पेक्षा जास्त UPSCच्या जागेवर नियुक्त होत आहेत. आता SC कॅटेगरीचे ओपन मेरिट मध्ये आल्यानंतर त्यांचं सिलेक्शन पण SC कॅटेगरी म्हणून होते. म्हणजे ओपन कॅटेगरी ही सर्वांसाठी खुली असते, तरी अशा पद्धतीचं षडयंत्र रचून ही UPSC ही म्हणजे आता त्याच्यामध्ये हे अजून एक की ह्याच्यामध्ये जे कॅटेगरीमध्ये असल्यामुळे आता याच्यामध्ये IAS दर्जाची जागा 180 आहेत, IFS 24 आहेत, IPS 150 आहेत आणि बाकी जे उरलेले आहेत सेंट्रल सर्व्हिसेस ग्रुप ते ऑफिसरच्या जागा आहेत त्या 438 आहेत. तर याच्यापैकी जे कॅटेगरीमधून नियुक्त झालेले उमेदवार आहेत त्यांचं सिलेक्शन हे ह्याच्यामध्येच जास्त होते, सेंट्रल सर्व्हिसेस ग्रुप मध्येच. म्हणजे त्या म्हणजे ओपन खुल्या वर्गामधून त्यांना नियुक्ती न दिल्यामुळे IASच्या ह्या जागा, IPSच्या जागा ह्या रिझर्वेशनच्या उमेदवारांना मिळत नाहीत. म्हणजे अशा पद्धतीनं ही UPSC ही एक षडयंत्र करत आहे. तर आपल्या देशातल्या OBC जे नेते कॅबिनेट मंत्री असतील, वेगवेगळ्या राज्याच्या मोठमोठ्या पदावर असतील, त्यांनी ह्या UPSCच्या भरतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण आपल्या देशाचा पूर्ण प्रशासकीय कारभार, आर्थिक नियोजनाचा कारभार, सर्व निर्णय जरी राजकीय नेते घेत असले तरी त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार ह्या दर्जाच्या लोकांना असते. म्हणून कोणीतरी म्हणजे हे एखादं कॅटेगरीचं दाखवायचं, कोणीतरी रिक्षेवाल्याचा मुलगा पहिला आला, हा दुसरा आला आणि बाकी सगळ्या मधल्या जागेवर घोटाळा करायचा, अशा पद्धतीची ही सिस्टीम चालू आहे. म्हणून त्या उमेदवारांना लेखी परीक्षेत गुण किती मिळाले, मुख्य परीक्षेला किती मिळाले आणि इंटरव्ह्यू मध्ये किती, अशी त्यांची मेरिट लिस्टला गुण यादी ही डिक्लेअर करावी, अशी मागणी आपल्या देशातल्या सर्व SC ST OBCतल्या नेत्यांनी करायला पाहिजे. आता ह्या EW कॅटेगरीमध्ये म्हणजे इकॉनॉमिक विकर्स हे जे आर्थिक आरक्षण दिलेलं आहे कमजोर लोकांना, त्याच्यामधलं मेरिट हे ST कॅटेगरीच्या लोकांपेक्षाही खालचं मेरिट आहे. म्हणजे ज्यांना लेखी परीक्षेत मार्क गुण कमी पडलेले आहेत, परंतु मुलाखतीमध्ये त्यांना पैकीच्या पैकी गुण देऊन त्यांची भरती अशा पद्धतीनं अवैध केलेली आहे. तर मी एक आव्हान करतो OBC SC ST लोकल्या नेत्यांना, जागरूक लोकांना, की त्यांनी ह्या परीक्षेकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे की ही भरती संविधानाच्या तरतुदीनुसार व्हायला पाहिजे. धन्यवाद.